भगूरसह पंचक्रोशीतील गावांमध्ये वीरांच्या मिरवणुका उत्साहात संपन्न. विविध देवदेवतांच्या वेशभूषा करून नाचवण्यात आले वीर. ढोल ताशांच्या गजरात पार पडल्या मिरवणुका. होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात धुलीवंदनाच्या दिवशी देवळाली कॅम्प, भगूर शहर आणि परिसरातील गावांमध्ये होळीच्या भोवती सायंकाळी वीर नाचवण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात गावातून वीरांची मिरवणूक काढण्यात आली. होळीच्या भोवती फेर धरून वीरांनी नृत्य केले. होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन. या दिवशी सायंकाळी घरातील देवांना सोबत घेऊन वीर नाचवण्याची परंपरा अनेक गावांमध्ये पिढ्यानपिढ्या पाळली जाते. त्यामध्ये घरातील मुले लहान बालकांना विविध देवदेवतांची, महापुरुषांची वेशभूषा करून त्यांच्या हातात देवघरातील वीरांचे टाक देण्यात येतात. त्यानंतर त्यांना मानाने मिरवणुकीमध्ये सहभागी करून घेतले जाते. गावातील प्रत्येक होळीभोवती वाजत गाजत नेण्यात येऊन हे वीर नाचवले जातात. या वीरांची जागोजागी पूजा देखील केली जाते. ही परंपरा गेली वर्षानुवर्षे पाळली जाते. वीरांचे टाक पुन्हा वाजत गाजत घरी आणले जातात. घरातील माता भगिनी वीरांचे औक्षण आणि पूजन करून त्यांना सन्मानाने घरात घेतात. देवळाली कॅम्प शहरालगतच्या भगूर, संसरी, शेवगीदारणा, बेलेतगव्हाण, शिगवे बहुला, नाणेगाव, लवीत, लोशिगवे, वंजारवाडी, राहुरी, दोनवाडे तसेच भगूर परिसरात वीरांची मिरवणूक आणि वीर नाचवण्याची परंपरा उत्साहात पार पडली. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक.